नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत उद्या होणारा इयत्ता 12वीचा बोर्डाचा पेपर। हा पेपरमधले खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला जशाच्या तशा पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया। आपण काय केलेलं आहे, समोर तुम्हाला क्वेश्चन सेट दिलेला आहे आणि त्याचा आन्सर आपण खाली दिलेला आहे। तर बघा, पहिला प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे, त्यामध्ये विधाने तुम्हाला पूर्ण करायचे आहे। तर यामध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, सोव्हिएत रशियाचे विघटन 1991 या वर्षी झाले। ठीक आहे। परदेशी चलनाने भारतात येण्यासाठी स्टार हे एकमेव दूरध्वनी माध्यमचा वापर केला। 2011च्या जनगणनेनुसार भारतीय महिलांचे साक्षरतेचे प्रमाण 65.86 आहे। अशा प्रकारचे विधाने तुम्हाला कंप्लीट करायचे आहे। जसे की मी तुम्हाला नोट डाऊनमध्ये पण राईट करून दिलं आहे की तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न उत्तर आन्सर करायचे आहे। ओके मित्रांनो, आपण हे सर्व डिजिटल प्रकारे बघतो आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होणार आहे। प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला लिहायचं आहे बघा, दिलेल्या विधानांसाठी संपर्क संकल्पना लिहायची आहे तुम्हाला। ठीक आहे, तर याचं उत्तर मी तुम्हाला खाली दिलेलं आहे बघा। दिलेल्या विधानांसाठी संकल्पना लिहा। जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीचा वापराशिवाय प्रभाव पाडते, याला काय म्हणतात, सॉफ्ट पॉवर म्हणतात। ठीक आहे, अनेक देशांचे कार्यरत असलेले कंपनीचे बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात। जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीयचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार, याला हरित क्रांती म्हणतात। लोकांचा राज्याचा निर्णय प्रक्रियेत सहभाग, याला लोकशाही म्हणतात। ठीक आहे, यानंतर आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक ड। यामध्ये तुम्हाला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। ब्रिक्सचे सदस्य भारतीय, रशिया, चीन, अमेरिका, यामध्ये कोण सदस्य नव्हतं, अमेरिका। पेटंट्स, ट्रेडमार्क, कॉर्पोरेट शिक्षण, हे शिक्षण झालं। यामध्ये भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रीयवाद, जमातवाद, हा राष्ट्रवाद झाला। ठीक आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, दलमलाई, मेघालय, दलमलाईला हे उत्तर झालं। ठीक, एक तुम्हाला चौकट दिलेली आहे, त्यामध्ये त्याच्या आधारे तुम्हाला आन्सर करायचं आहे। तर मी तुम्हाला इथं बघा की तुमचं जे आन्सर येणार आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला करून दिले। तर समोर बघूया, तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 दिला आहे। खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे तुम्हाला। ठीक आहे, आशिया खंडातील कोणतेही 5 देशांची नावे लिहायचे, ज्याचं उत्तर मी तुम्हाला खाली दिलेलं आहे। भारत, चीन, जापान, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, ही आशिया खंडातील 5 देशांची नावे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 तुमचा 3 येणार आहेत। प्रश्न क्रमांक 3 चुकीबरोबर सांगायचं आहे, ते पण तुम्हाला कारणासहित सांगत आहे। ठीक आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्कांच्या संरक्षणाच्या करण्यात आलेली होती, हे पण बरोबर आहे। ठीक आहे, दुसरं बरोबर आहे, थर्ड चूक आहे, चौथं बरोबर, पाचवं चूक, 6वं बरोबर, 7वं बरोबर आपल्याला आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिला आहे, सहसंबंध स्पष्ट करायचा आहे तुम्हाला। भारत, बांगलादेश, लोकपाल, भारतीय समाज, मानवी हक्क, राष्ट्रीय एकता, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे। खालील विधाने 25 ते 30 शब्दांत तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, तुमचं मत मांडायचं आहे। मी तुम्हाला माझ्या पद्धतीने लिहून दिलेलं आहे, सो तुम्ही तुमच्या पद्धतीने एक तर हे असंच एक्झाममध्ये लिहू शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला बघायला मिळतो, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत। आणि प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला कोणतेही 150 ते 200 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे। बघा, हा प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवला आहे। भारतातील डाव्या वंचा उदय म्हणजे काय? ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला इथं दिलेला आहे। भारत परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करायची आहेत। पंचशील तत्त्वे, निर्गुण चळवळ, शांततावाद, वसाहतवाद, आंतरराष्ट्रीय सहकार्य। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7 कोणत्याही एक प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे। भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करायचे आहेत तुम्हाला तुमच्या पद्धतीने। ठीक आहे, ओके विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी एवढंच। चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये।